नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया मोठ्या राजकीय बातम्यांनी. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला गेला नाही. योगेश कदमांनी सुनावणी घेतली पण परवाना दिला नाही. गृहराज्यमंत्र्यांवरील टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. घायवळ संदर्भातील आरोपांनंतर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत भूमिका मांडली. तो चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या. शिंदे कदमांच्या पाठीशी, सूत्रांची माहिती. छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलत नाही. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला मंत्री योगेश कदम यांचं ट्विट करत उत्तर. अशा राजकारणामुळे कधीच विचलित झालो नाही, पुढेही होणार नाही. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. निलेश घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं टाळलं. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर शिंदेंनी बोलणं टाळलं. शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही. कुणाचा दबाव होता, चौकशी होणार. कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना. अजित पवारांची माहिती. सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड. आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही. गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे. प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. शिवाय निलेश घायवळ नंतर आता सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत कारवाई. सचिन घायवळ निलेश घायवळचा सख्खा भाऊ.